जोपर्यंत शिवपुत्र संभाजीवंत आहे ना तोपर्यंत काय, तोपर्यंत सह्याद्री काय, सह्याद्रीचा एक दगडही तुला मिळणार नाही. याला या शरीराचा योग्य वापर. शरीराचे तुकडे झाले हो, अंगाची कातडी काढली गेली, डोळ्यामध्ये बिबोळ नाही, अंगावर कातडी नाही, मिठाचं पाणी करावं, अंगावर फेकावं आणि 40 दिवसापर्यंत एकच जाब विचारावा, बोल संभा इस्लाम कबूल है, आणि 40 दिवसापर्यंत छाव्याने एकच उत्तर द्यावं, औरंग्या अरे प्राण गेला तरी चालेल, माझा धर्म सोडणार नाही. याला म्हणतात देहाची सार्थकता. दुसरं उदाहरण झालं पंजाब मध्ये 23 मार्च 1931 लाहोरचं तुरुंग आहे. तुरुंगामध्ये आरोप्याचं वय 23 वर्ष 5 महिन्यांनी 27 दिवस. माझा मुलगा वाचावा म्हणून सरदार किशन सिंग गांधीजींकडे गेले. तेव्हा गांधीजींचं चांगलं म्हणजे ते ऐकत होते, इंग्रज पण ऐकत होते कि बापू मेरे बेटे को बचा लो. गांधीजी म्हणे ठीक आहे. गांधीजींनी भगत सिंगांना पत्र लिहिलं, भेटायचे, भेटले. भगत तू माफी मांग ले. क्यों बापू, किस चीज के लिए माफी मांगू? अरे तू माफी मांग ले, तू बच जाएगा, तेरी फांसी रद्द हो जाएगी. फिर क्या होगा बापू? अरे तू मरेगा नहीं. तो उसने पूछा बापू मतलब मैं कभी नहीं मरूंगा? बोले वैसा नहीं, म्हणजे मी कधीच मरणार नाही का? म्हणजे तसं नाही, एक दिवस प्रत्येकाला मारायचं आहे. मग भगत सिंगाने सांगितलं बापू अंग्रेजों से माफी मांग के जीने से अच्छा इस भारत माँ के लिए मरना मुझे कभी भी पसंद होगा. बाप रडत होता. सरदार किशन सिंह जेव्हा भेटायला गेले सांगितलं, हे बेटा भगत, अरे कितनी तमन्ना लगा के बैठे थे तुझसे, कल तू बड़ा होगा, हमारे बुढ़ापे का सारा बनेगा, तेरे कंधों पे मैं जाऊं बेटा, मुझसे पहले तू चल दिया, बता है भगत ऐसा कौन सा पाप मेरे जीवन में? भगत ने देखा बाप का दर्द. भगत ने बाप से कह दिया, हे पिताजी सुनो, अरे पिताजी सुनो, अगर मैं जिंदा रहता हूं तो इतना कमाऊंगा 2 वक्त की रोटी आपको खिला सकूं. अरे पिताजी अगर मैं जिंदा रहता हूं तो इतना कमाऊंगा 2 वक्त की रोटी आपको खिला सकूं. पर पिताजी इस भारत माँ के लिए अगर मैं मरता हूं ऐसा खजाना कमा के जाऊंगा, जब तक सूरज और चांद रहेगा उस खजाने को कोई हिला ना सकेगा, उस खजाने को कोई हिला ना सकेगा. हे काय, ही देहाची सार्थकता आहे. शरीर आहे, शरीराचा काळ येण्याच्या अगोदर तुम्ही या शरीराचा योग्य वापर करून घ्या. काय काय करा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. का जब हा काळ से दुरी ठेला, तब तू हरि गुण गाये ऐक वहिला, तब तू हरि गुण गाय ऐक वहिला. जोपर्यंत हे सिद्ध आहे. काय काय, हात चालावया पाय. तुम्ही म्हणाल म्हातारपणी हात राहतात, म्हातारपणी हात राहतात, सत्ता राहत नाही. सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. हाताची शोभा दान आहे, पायाची शोभा तीर्थ आहे. हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत दान करून घ्या, आणि पायामध्ये सत्ता आहे तोपर्यंत तीर्थ करून घ्या. का काळ तुम्हाला वेळ देत नाही. काळाचं काय, मेरे पिया द्वार पे आ गए. पिया म्हणजे कोण? प्रेमी. आपला प्रेमी कोण आहे हो? खरं सांगू, आपला प्रेमी म्हणजे कोण? यम. यम माहिती आहे तुम्हाला? यम माहितीये का? शेवटी गेला तो. सध्या महाराष्ट्रात माणसं यमाने कमी पुढाऱ्याने जास्त मारले है की नाही, पण यम 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 माहिती आहे तुम्हाला? तुम्ही म्हणाल यम कधी प्रेमी असतो का? हो, मी तुम्हाला पुराव्याने शिपटवून देतो. हो, प्रमाण देईल, फक्त ते गाथ्यात शोधायचं नाही, ते माथ्यातलं आहे, पण फिट आहे. कोणतं?
यम आपला कसा प्रेमी आहे याच्यासाठी पुरावा आप्पा ऐका। जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी और मौत महबूब आए अपने साथ ले जाएगी। गाणं सिनेमातलंय पण खूप महत्वाचं सांगून गेलं। यम आपला खरा प्रेमी आहे, पण तो जेव्हा घरी येतो काय होतं, लोग घर के खड़े हो गए। यम जेव्हा घरी येतो घरातली माणसं उभी राहतात। यमाला सांगता येतं काय, यमा थांब रे, आमची आत्या निगोज पर्यंत येऊन लागली बस म्हणता येतं का? मग पुढे काय, मेरी डोली फूलों से सजाई गई, उस पे रेशम की चादर बिछाई गई। डोली कळते ना तुम्हाला? मग परिणाम सारे अरमान पड़े के पड़े रह गए। कब? मेरे पिया द्वार पे आ गए, लोग घर के खडे हो गए। ज्यावेळी यम येतो ना महाराज, सर्व इच्छा अपेक्षा आपल्या भरपूर ठरलेलं असतं, हे झालं की ते करू, ते झालं की ते करू। पण लक्षात ठेवा, कोरोना काळामध्ये जवळजवळ 2,80,00,000 लोक, भाऊसाहेब किती, 2,80,00,000 लोक, थोडा खोकला आला, थोडा ताप आला, दवाखान्यात गेला, वापसच नाही आला। झालं नाही का असं? काहींना बळजबरी वापस आणलं, जसे यांना आणलं आहे की नाही? बाकीचे गेले ते गेले। आपल्या मांडीला मांडी लावून बसणारी माणसं, त्यांच्या मनात इच्छा अपेक्षा आकांक्षा काही नव्हते का? भरपूर काही होतं, पण लक्षात ठेवा, काळाच्या पुढे कोणाचं चालत? सारे अरमा पड़े के पड़े रह गए, कब? मेरे पिया द्वार पे आ गए। शेवटचा मुद्दा खूप गोड सांगितला, साथ जिएंगे साथ मरेंगे, ऐसा कहने वाले अब कहां मर गए। बायको गेली तर नवरा सांगतो, नवरा गेला तर बायको सांगते। पण मला सांगा, बायकोने नवऱ्याला, नवऱ्याने बायकोला वचन दिलेले असतात, तुमच्या सुखादुखामध्ये मी। पण मला सांगा, बायको गेली तर नवरा सोबत जात नाही, नवरा गेला तर बायको सोबत जात नाही का? त्याचं कारण एकच आहे, आपुली आपण करा सोडवून। लक्षात ठेवा, काळ येण्याच्या अगोदर या शरीराची साठ झाला पाहिजे। मग याच्यासाठी आम्ही काय करावं? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात। संत समाज धरावे आवडे, संत समाज धरावे आवडे, संत समाज काय करायचं? मग महाराज म्हणतात, एक काम करा, संत समागमे धरावी आवडी। संत समागमामध्ये आपली आवड गरजेचा विषय।
आणि काय करायचं, करावी तातडी परमार्थी. जी तातडी प्रपंचात चालली ती परमार्थात असली पाहिजे. प्रपंचात का नको. महाराज म्हणजे प्रपंचात जे काही दिसतंय तो फक्त धूर आहे आणि तो तुम्ही डोळ्यात भरून घेऊ नका. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे लोकीचा व्यवहार तू का म्हणे लोकीचा व्यवहार तू का रखो माये